अशोक भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि परिवर्तन घडवणाऱ्या सम्राटांपैकी एक. अशोक, तो सम्राट ज्याने युद्ध जिंकले पण नंतर शांततेचा मार्ग निवडला. पूर्व 261. कलिंगची भूमी जळत होती. चारही बाजूंनी धूर तुटलेले रथ आणि हजारो मृतदेह युद्धभूमीवर पडलेले होते. एक विजयी सम्राट रणांगणाच्या मध्यभागी उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा अभिमान नव्हता. त्याच्या डोळ्यांत होते पश्चात्ताप. ही कथा आहे सम्राट अशोक यांची, त्या शासकाची ज्याने जवळजवळ संपूर्ण भारत जिंकला आणि नंतर कायमचा हिंसेचा मार्ग सोडला. अशोक कोण होते? पूर्ण नाव देवानप्रिय प्रियदर्शी अशोक. जन्म सुमारे पूर्व 304. वडील बिंदुसारा. आजोबा चंद्रगुप्त मौर्य वंश, मौर्य एम्पायर. राजधानी पाटलिपुत्र. अशोक मौर्य साम्राज्याचे तिसरे शासक होते, जे प्राचीन भारतातील सर्वात विशाल साम्राज्यांपैकी एक होते. प्रारंभीचे जीवन आणि सत्तासंघर्ष. अशोक हे सर्वात मोठे पुत्र होते. जेव्हा बिंदुसार यांचे निधन झाले तेव्हा सिंहासनासाठी मोठा संघर्ष सुरू झाला. इतिहासकारांच्या मते अशोक यांनी आपल्या अनेक भावांना पराभूत करून सत्ता मिळवली. सुमारे पूर्व 268 मध्ये ते सम्राट झाले. शासनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना कठोर आणि निर्दयी शासक मानले जात होते. कलिंग युद्ध जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. वर्ष पूर्व 261. स्थान कलिंग. अशोक यांनी आपले साम्राज्य वाढवण्यासाठी कलिंगवर आक्रमण केले, पण या युद्धाची किंमत खूप मोठी होती. परिणाम सुमारे 1,00,000 लोक मारले गेले, 1,50,000 लोक कैद करण्यात आले, हजारो लोक जखमी झाले. युद्धानंतर जेव्हा अशोक यांनी रणांगणावर पडलेले मृतदेह आणि रडणारी माणसे पाहिली तेव्हा त्यांचे हृदय बदलले. याच क्षणाने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. जीवनातील परिवर्तन. कलिंग युद्धानंतर अशोक यांनी हिंसेचा मार्ग सोडला. त्यांनी शांतता, करुणा आणि नैतिक शासन स्वीकारले. त्यांनी अहिंसा, दया आणि सर्व धर्मांचा आदर करण्याचा संदेश दिला. इतिहासात फार थोडे शासक असे झाले आहेत ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर हिंसा सोडली. अशोकांचा धम्म. अशोक यांनी आपल्या शासनासाठी नवी नीती तयार केली. धम्म ही नीती खालील तत्वांवर आधारित होती: सर्व धर्मांचा आदर, प्राण्यांबद्दल दया, जनतेचे कल्याण, आई वडील आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान, सत्य आणि नैतिकता. त्यांनी आपल्या साम्राज्यात अनेक लोककल्याणकारी कामे केली. उदा. रुग्णालये बांधली, रस्ते आणि विश्रामगृहे तयार केली, प्रवाशांसाठी विहिरी खोदल्या. अशोकांचे शिलालेख. अशोक यांनी आपले विचार आणि आदेश दगडांवर आणि स्तंभांवर कोरून ठेवले. यांना म्हणतात शिलालेख. स्तंभलेख सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे लायन कॅपिटल ऑफ अशोका. आज हाच सिंहस्तंभ भारताचा राष्ट्रीय प्रतीक आहे आणि त्याच स्तंभातील अशोक चक्र आज फ्लॅग ऑफ इंडियाच्या मध्यभागी आहे. जगावर प्रभाव. अशोक यांनी आपल्या दूतांना अनेक देशांमध्ये पाठवले: श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, मध्य आशिया. त्यांचे पुत्र महिंदा आणि त्यांची कन्या संघमित्ता हे श्रीलंकेत गेले आणि तेथे नवीन सांस्कृतिक परंपरेची सुरुवात झाली. अशोकांचे विशाल साम्राज्य. त्या काळात अशोकांचे साम्राज्य खूप मोठे होते. यामध्ये समाविष्ट होते जवळजवळ संपूर्ण भारत, तमिळ प्रदेश वगळता पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ. हे त्या काळातील जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होते. मृत्यू आणि साम्राज्याचा पतन. अशोक यांनी सुमारे 37 ते 40 वर्षे राज्य केले. त्यांचे निधन सुमारे पूर्व 232 मध्ये झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य हळूहळू कमजोर झाले आणि सुमारे 50 वर्षांत हे साम्राज्य संपुष्टात आले. अशोक मंका म्हणतात शक्तिशाली विजेता, हिंसा सोडणारा सम्राट, धार्मिक सहिष्णुतेचा समर्थक, मानवता आणि नैतिक शासनाचा प्रचारक, भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांची प्रेरणा. इतिहासात फार कमी शासक असे झाले आहेत ज्यांनी विजयापेक्षा मानवतेची निवड केली. अशोकांनी जगाला एक मोठा धडा दिला: खरी शक्ती जमीन जिंकण्यात नसते, तर मन जिंकण्यात असते.